गुड मॉर्निंग स्टुडंट्स, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. तर आज आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर बघणार आहोत. अगोदरच्या 3 व्हिडिओमध्ये आपण सर्व ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कव्हर केलेले, प्रिव्हियस इयर बोर्ड एक्झाममध्ये विचारलेले क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत. आता बघूया पुढचा क्वेश्चन. तर ॲक्च्युली बघा, या ठिकाणी या टॉपिकला सुद्धा वेटेज किती मार्काचं असणार आहे? 2 मार्क्सचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहे. मग ॲडमिशन आणि रिटायरमेंटचे बरेच क्वेश्चन सिमिलर असणार आहेत, डेटचे सुद्धा बरेच क्वेश्चन सिमिलर असणार आहेत. त्यामुळे कोणताही टॉपिक आपण लाईटली घेऊ नका. सो द बॅलन्स ऑन द कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर ऑन हिज डेट इज ट्रान्सफर टू लीगल हेअर और एक्झिक्युटर लोन इफ इट इज नॉट पेड. म्हणजे एखादा पार्टनर जर रिटायर होत असेल आणि त्याच्या लीगल हेअरला म्हणा किंवा त्याच्या एक्झिक्युटरला म्हणा, ॲक्च्युली हा डेथ ऑफ पार्टनरचा क्वेश्चन दिसतोय. तर ठीक आहे, तर जे काही बॅलन्स आहे, क्लोजिंग बॅलन्स, ते आपण त्याच्या वारसाला ट्रान्सफर करतो. रिटायरिंग पार्टनर इज इंटायटल्ड टू शेअर इन रिझर्व्ह फंड अँड अॅक्युमुलेटेड प्रॉफिट. ॲक्च्युली एक्झाममध्ये तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स पेक्षा ॲग्री डिसॲग्री विचारणार आहे. त्यामुळे तुम्ही क्वेश्चन काय आन्सर द्यायचं आहे? ॲग्री. ठीक आहे. म्हणजे जे काही रिटायरिंग पार्टनर असतो त्याला सुद्धा रिझर्व्ह फंडमध्ये किंवा अॅक्युमुलेटेड प्रॉफिट जो काही बिझनेसचा स्टोअर केलेला आहे त्यामुळे सुद्धा शेअरिंग दिलं जातं. बेनिफिट रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. तर हा जो आहे बरोबर आहे, प्रत्येकच्या ठिकाणी थोडं स्प्रिंग मिस्टेक आहे. हाच क्वेश्चन आहे. तर न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो बरोबर आहे तुमचा गेन रेशो. नंतर proportion in which continuing partner get the share of retiring partner is known as gain ratio. म्हणजे एखादा पार्टनर काय रिटायर होतो आणि जे कंटिन्यू पार्टनर्स असतात, कंटिन्यू म्हणजे काय, समजा देर आर 3 पार्टनर्स A, B, C and C is retiring partner. So this is called outgoing partner and this is called continuing partner. This is called continuing partner, this is called outgoing partner. तर जे काही राहतात पार्टनर, त्या पार्टनरला जो काही रेशो मिळतो, म्हणजे रेशोनुसार जे काही बेनिफिट मिळतं त्याला आपण काय म्हणतो? गेन रेशो असं म्हणतो. रिटायरिंग पार्टनर इज नॉट इंटायटल, तोच क्वेश्चन आहे, फक्त त्याने फिरून विचारले, नॉट हा शब्द टाकलेला आहे. सो रिटायरिंग पार्टनर ऑल्सो गेट शेअर इन जनरल रिझर्व्ह अँड अॅक्युमुलेटेड प्रॉफिट. दिस स्टेटमेंट इज रॉंग. हा नॉट जर शब्द काढला तर करेक्ट आन्सर होणार. न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो, गेन रेशो. ओल्ड रेशो लेस न्यू रेशो, तेच काय आपलं रिपीटेड क्वेश्चन आहे. डेथ इज कंपल्सरी रिटायरमेंट. तर डेथ ही कशी आहे तुमची? कंपल्सरी रिटायरमेंट आहे. एखाद्या पार्टनरची डेथ होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कंपल्सरी रिटायरमेंट. तो बिझनेस करू शकत नाही, तो बिझनेसमध्ये राहू शकत नाही. रेशो बाय विच सर्वाइव्हिंग पार्टनर आर बेनिफिटेड ऑन द डेथ ऑफ पार्टनर. जो काही सर्वाइव्हिंग पार्टनर असतात त्याला बेनिफिट रेशो असं म्हणतात किंवा गेन रेशो असं म्हणतात. नेक्स्ट वन इज the balance of the capital account of retired partner is transferred to his loan account. म्हणजे जे काही बॅलन्स असतं ना क्लोजिंग आणि रिटायरिंग पार्टनरचं जे क्लोजिंग बॅलन्स असतं त्याला आपण लोन म्हणतो. समजा आपण A, B आणि समजा 3 पार्टनर आहेत, 3 पार्टनरचे कॅपिटल अकाउंट आहे आणि त्यामध्ये A, B आणि C असे 3 पार्टनर आहेत समजा, आणि A हा रिटायरिंग असेल तर त्याला आपण लोन असं म्हणतो, समजा XX. बाकीच्यांना आपण काय म्हणतो? बॅलन्स असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे जो काही रिटायरिंग पार्टनर आहे त्याला आपण काय म्हणतो? लोन असं म्हणतो. If there is no information that time or as per the information we have to show partners loan account. Next, decrease in furniture patent return off. हा क्वेश्चन आपण परत घेतलेला आहे. तर RDD हे इन्कम आहे, बाकी सर्व काय आपलं एक्सपेन्सेस आहे. The ratio in which general reserve is distributed to the old partners. जे काही जनरल रिझर्व्ह आहे ते जनरल रिझर्व्ह आहे ते इन केस ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर ओल्ड पार्टनरला दिलं जातं किंवा इन केस ऑफ रिटायरमेंट ऑफ पार्टनर ऑल पार्टनर्सला जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट केलं जातं. जनरल रिझर्व्ह क्रेडिटर इन्व्हेस्टमेंट कॅपिटल. तर जनरल रिझर्व्ह ही लायबिलिटी आहे, क्रेडिटर आपली लायबिलिटी आहे. इन्व्हेस्टमेंट इज अवर असेट अँड कॅपिटल इज ऑल्सो अवर लायबिलिटी. तर इन्व्हेस्टमेंट ही आपली काय असेट आहे, म्हणून हा ऑड आहे. Advik, Deepak and Birbal are partners sharing profit in the ratio 5:3:2. If Deepak retires, then the new ratio will be. म्हणजे जो पार्टनर रिटायर होत असेल त्याचा रेशो कॅन्सल करायचा आणि हा कोण आहे? सेकंड पार्टनर आहे म्हणून त्याचा रेशो कॅन्सल झाला. रिमेनिंग पार्टनर्स आर Advik and Birbal. So remaining ratio is 5:2. This is our correct answer. त्याच्यानंतर the profit or loss from revaluation of retirement of partner is shared by all the partners. जे काही
आफ्टर रिटायरमेंट ऑफ पार्टनर जे काही प्रॉफिट असेल ते सर्व पार्टनरला आपण डिस्ट्रीब्यूट करतो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघू. इनामदार, जमादार अँड बिरादार आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 1/2, 3/10 अँड 1/5 इफ इनामदार रिटायर्स देन न्यू रेशो. ऍक्च्युली काय केलेलं आहे या ठिकाणी, हा जो तुमचा छेद आहे तो इक्वल नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला रेशो इक्वल करून घ्यायचा आहे. तर हा बघू शकता तुम्ही 3/10 हा सर्व छेद मोठा आहे, त्यामुळे आपल्याला हा छेद समान करून घ्यायचा आहे. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, 1/2 ला हे फायनल जर मल्टिप्लाइड केलं तर 10 येणार. म्हणजे रेशो काय झाला तुमचा, इनामदारचा रेशो काय झाला 5/10. जमादारचा रेशो काय कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये. नंतर बिरादारचा रेशो किती आहे 1/5 आहे, तर 10 आणायचं आहे. म्हणजे 5 × 10. मग जे काही आपण डिनोमिनेटरला डिवाइड करतो तेच न्यूमरेटरला डिवाइड करायचं आणि 1/2 म्हणजेच काय 3 रेशो असा येणार आहे. म्हणजे कुठला पार्टनर रिटायर होत आहे तुमचा, इनामदार. म्हणजे फर्स्ट पार्टनर रिटायर होत आहे, म्हणजे हा याचा रेशो कॅन्सल. म्हणजे याचा रेशो कॅन्सल जर झाला तर राहिलेले रेशो कुठले तुमचे 3:2. ठीक आहे. अद्विक, बिरादार अँड चतुर आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस. तोच आहे, फक्त वेगळा दिलेला आहे या ठिकाणी. या ठिकाणी बघा तुम्ही बघा 1/6 हा सर्वात मोठा प्रोपोर्शनेट वाढतो ना, त्याच्यामुळे आपण काय करायचं या ठिकाणी, हा जे काही तुमचे डिनोमिनेटर आहेत ते इक्वल करून घ्यायचे. म्हणजे इक्वल करून घेत असताना काय करावं लागेल, 6 आणायचं आहे. याची कॅल्क्युलेट करायची गरज नाही, फक्त याची कॅल्क्युलेशन करायची गरज आहे. तो 1/2 आपल्याला 6 आणायचं आहे, तर 2 × 3 1/3 आहे, तसंच 3/6 येणार. 1/3 आणि आपल्याला 6 आणायचं आहे, म्हणजेच काय करू 3 × 2 आणि 1/2 म्हणजे आहे तसंच आहे. विच पार्टनर इज गोइंग टू बी रिटायर्ड, अद्विक. सो बिरबल अँड चतुर, सो देअर रेशो इज 2 and 2/6 and 1/6. म्हणजे हा विचारात नका घेऊ, 2:1 ओनली. ठीक आहे. नेक्स्ट, डेथ ऑफ पार्टनर. तर डेथ ऑफ पार्टनर आपण बघूया लगेच. डेथ ऑफ पार्टनरची खूप कमी क्वेश्चन आहे, त्यामुळे आपण थोडक्यात घेऊया. डेथ इज कंपल्सरी रिटायरमेंट. शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ डिसीज पार्टनर टिल द डेट ऑफ डेथ इज डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. जे काही समजा एखाद्या पार्टनरची डेथ मध्येच फायनान्शियल इयरमध्ये कधीही पण होते, जसं 1 ऑक्टोबर 1 जुलै किंवा असं डेट दिले असतात, आणि 31 मार्च टू त्या डेटपर्यंत जे काही त्या पार्टनरला प्रॉफिट म्हणून आपण देत असतो, जो काही शेअर असतो त्याला आपण काय करतो, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करतो आणि बॅलन्स शीटच्या असेटला, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करतो, म्हणजे पार्टनर्स अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. द रेशो बाय विच एक्झिस्टिंग और सर्वाइव्हिंग पार्टनर आर बेनिफिटेड ऑन द डेट और रिटायरमेंट ऑफ पार्टनर इज कॉल्ड गेन रेशो. फक्त 2-3 क्वेश्चन आहेत. हे इतके कमी क्वेश्चन का घेतलेत मी, तर ओनली प्रिव्हियस इयर आपण बघत आहोत.